श्रीराम समर्थ श्रीराम. आजच्या टॉपिकचं नाव आहे सेल्फी. मंडळी, आपणा सर्वांना माहीत आहे की या 20 वर्षात टेक्नॉलॉजीची झपाट्याने क्रांती झाली. आधी मशीन्स, कम्प्युटर्स नव्हते असे नाही, पण साधेच उदाहरण पहा ना. 1995 किंवा त्यानंतर पेजर होता, मग मोबाईल आला, मग नंतर मोबाईलमध्ये कॅमेरा आला. त्यातल्या कॅमेराचं किती अट्रॅक्शन होतं. आणि नंतर तर डेली नवनवीन व्हर्जन्स निघाले. पूर्वी दुसऱ्याचे फोटो कॅमेऱ्यातनं काढता यायचे, पण त्यानंतर सेल्फी मोड पण आला आणि जणू सगळे स्वकेंद्रित झाले. अगदी प्राचीन संस्कृतीत किंवा प्राचीन काळी स्वतःचा चेहरा पाहण्याचं काही साधन असावेही, किंवा मग तळ्यामध्ये प्रतिबिंब पाहताही येत असेल. पण दासबोधात मात्र आरशाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. म्हणजे तेव्हा आरसे होते स्वप्रतिमा बघण्यासाठी. पण खरे सांगू का, आपले सर्वच संत सेल्फी उत्तम काढायचे. होय, सेल्फी उत्तम काढायचे. दचकलात ना? खरेच, सर्व सेल्फी उत्तम काढायचे, आणि तोही बहिरंगाचा नाही बरं. आपल्यापेक्षा ते ॲडव्हान्स्डच. अंतरंगाचा सेल्फी काढायचे. अंतरंगाचा सेल्फी काढण्याचे आपल्याकडे कोणते गॅजेट आहे बरं? आहे ना, तुमच्या आमच्या सर्वांकडे आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ तुमचे अंतरंग ढवळून काढतात, आत्मपरीक्षणास उद्युक्त करतात. बाह्यांगाने नव्हे तर अंतरंगाने तुम्ही कसे आहात हे क्रॉसचेक करता येते या ग्रंथांच्या साह्याने. काय म्हणालात? खरे नाही वाटत? बरं, बघूया तपासून. हात कंगन को आरसी क्यों? स्वची प्रतिमा पाहणे म्हणजे स्वतःला पाहणे, म्हणजेच सेल्फी, होय ना. सर्व संतांचे सांगणे हेच आहे की स्वतःला ओळखा, स्वतःला जाणा. बहिरंगाने तर रोज आपण पाहतोच आपल्याला. आज दासबोधाच्या कॅमेऱ्याने स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी काढू. फक्त क्रॉस चेक करू. समर्थ सांगतात तसे आपण वागतो का? किंवा त्यांनी जे नाही सांगितले तसे आपण वागायचे नाही, असं आपण करू शकतो का? सेल्फ असेसमेंट करू, हवं तर सेल्फ इव्हॅल्युएशन करू, आणि सेल्फी प्रोग्रेस कार्ड आजपासून भरायला घेऊ. सेल्फ असेसमेंट म्हणजे औषध आहे. स्वचे निरीक्षण, मूल्यांकन आपणच आपले करायचे. आणि तसे न करणे म्हणजे रोगी असून त्याला झाकून ठेवण्यासारखे आहे. जे दोष असतील ते शोधून समूळ नष्ट केले तरच रोगापासून वाचता येईल ना. 14व्या दशकात 8व्या समासात समर्थ म्हणतायत, प्रत्यये विण साभिमान, रोगी मारिले झाकून, तेथे अवघाची अनुमान, ज्ञान कैचे. कल्पनेचा नुसता गोंधळ नको, सत्य हुडकायचे. नेमकी रोग काय बघायचा आणि त्यावर उपाय काढायचा. मग यासाठी ज्ञान हवं. स्वतःला तपासायचं. मन बरोबर सांगते खरे काय खोटे काय. आमच्याकडे नेहमी म्हणत असायचे, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. लहानपणी आश्चर्याने वाटायचे, आपण आपल्याशीच ऑनेस्ट राहायचे म्हणजे काय दुसऱ्याला चीट करायचे का? पण तेव्हा त्या वाक्याचा अर्थ समजण्याची बौद्धिक उंची नव्हती, हेच खरे. जो स्वतःशी ऑनेस्ट राहील तो दुसऱ्याशी कधीच डिसऑनेस्ट राहणार नाही. ही मेख कळायला अभ्यास आणि वर्तणूक म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही लागते, आणि हे ग्रंथ शिकवतात. आवश्यक आणि योग्य तेवढेच बोलावे, वेळेचा सदुपयोग करावा, नेटके लिहावे, शुद्ध आणि वळणदार अक्षर असावे, छंद आणि कला जोपासाव्या,
श्रवण वाचन करावे. अशा अनेकविध गोष्टी समर्थांनी दासबोधामध्ये सविस्तर सांगितल्या आहेत. कोणताच वेळ फुकट घालवू नये. स्वतः उत्तम गुण शिकावे आणि लोकांना शिकवावे. 11व्या दशकात 10व्या समासात समर्थ म्हणतायत, अखंड एकांत सेवावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित, उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे, परी गुप्त रूपे. आज अनेक इन्स्टिट्यूशन्स अशा आहेत ना की जिथे मेरिट, एलिजिबिलिटी या निकषांवर अपॉइंटमेंट होतच नाही. ती होते कशाने? ओळखीने, वशिल्याने, लाच घेऊन मग कामावर ठेवले जाते. समर्थ म्हणतात, अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे. अधिकार पाहून म्हणजे काय? त्याची एलिजिबिलिटी जर असेल, पात्रता असेल तर त्याला ते काम सांगावं, अन्यथा ते काम होणार नाही. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते. खोटं नाटं प्रमाणपत्र दाखवून वरची जागा मिळवली, पण अशाने काय होणार? कार्य सफल होणार नाही. आणि आजच्या यंत्रणेमध्ये ही गोष्ट सर्रास दिसते. पुढे मग काय होतं? एम्प्लॉयर एम्प्लॉई यांची भांडणं ठरलेली असतात. बंड, उठाव, मानसिक पिळवणूक होत असते. कर्मचाऱ्यांमध्ये बेबनाव होतो, भांडणं होतात, द्वेष होतो, अनिष्ट राजकारण उदयाला येतं, कटकारस्थानं चालतात. या सर्व गोष्टी संस्थांमध्ये, कार्यालयामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात. मालक, नोकर यांची भांडणं तर अगदी प्रकर्षाने आढळतात. पण त्या दोघांनीही म्हणजे एम्प्लॉयर एम्प्लॉई, मालक आणि नोकर यांनी विवेक बुद्धीने जर कोऑर्डिनेट केलं तर अनावश्यक तिढा संपेल की नाही? पण प्रत्येकाचा इगो, अहंकार आड येतो. ते कसं टॅकल करावं? समर्थ 13व्या दशकात 10व्या समासात म्हणत आहेत, वेड्यास वेडा म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये. तुम्हाला चुका दाखवायच्या असतील ना तर अवश्य दाखवाच, त्या दाखवल्याच पाहिजेत. पण बोलण्याचे तारतम्य, मॅनरिझम सांभाळून. वेड्याला वेडा म्हणणे हे त्याच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का लावणे. कोणाचे मन नाही तोडू. नोकरांनी देखील आपलं काम चोखच करायला हवं. हायर अथॉरिटीला कामाच्या क्वालिटीने प्रसन्न करून घ्यावं. समर्थ म्हणतात, मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे, इतरती वेडी. चतुर आणि प्रयत्नशील बना, आपलंसं करून घ्या लोकांना. आणि ही जर कला आत्मसात केली तर भांडणाचे मूळच नष्ट नाही का होणार? समर्थ एवढे चतुर आणि चाणाक्ष आहेत. भ्रष्टाचाराबद्दल बोलताना 14व्या दशकात पहिल्या समासातच त्यांनी म्हणून ठेवलंय, आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये आपणावरी. आचाराने भ्रष्ट नाही व्हायचं. कोणी पैसे दिले तर घ्यायचे नाही. आपल्यावर कोणी आरोप करता कामा नये. इतके आपले चारित्र्य आंतरबाह्य शुद्ध असायला हवं. आजच्या नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, डिस्ने हॉटस्टार आणि तत्सम प्लॅटफॉर्मवर सर्व दुनिया कशी आढळते? रंगीबेरंगी, चकाचक, पॉश, आकर्षक. पण ती तशीच आतून असतेच असं नाही. चरित्र आणि चारित्र्याची शुद्धता तिथे प्रश्नार्थक चिन्ह येते. मात्र पडद्याच्या जीवनातील रंगांचा वास्तव जीवनाशी मेळ काही केल्या बसत नाही. समर्थांचा बाणा इथे एकदम कठोर आहे. 14व्या दशकात पहिल्या समासात ते स्पष्टपणे म्हणतात, कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाखो नये, धारिष्ट चळता दाखवू नये, मुख आपुले. इतकं परखडपणे बोलले आहेत समर्थ याविषयी
की पत्नी व्यतिरिक्त इतर बायकांकडे डोळे भरून पाहू नये, काम वासनेच्या तृप्तीची गोडी मनाला लावून घेऊ नये, आणि या बाबतीत जर मनसंयमन सुटलं तर मात्र लोकांना तोंड दाखवू नये असा कडक इशारा द्यायला ते मागे पुढे पाहत नाहीत. कित्येकांना दुसऱ्यांना शिकवण्याची फार उर्मी असते. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, अशी गत आहे तरी फुकटचे सल्ले देणारे आज जागोजागी आहेत. समर्थ म्हणतात, अधिकारे विण सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये. समाजात सर्वत्र आढळणारी एक कॉमन गोष्ट आहे पुढे, आणि ती म्हणजे संताप. घरी संताप, रागराग, चिडचिड, ऑफिसमध्ये तोच प्रकार. इतकंच काय, ट्रेनमध्ये भांडणच. कार ड्राईव्ह करताना तर संतापाला बहरच येतो. सिग्नल लागला म्हणून संताप, सिग्नल तोडला म्हणून संताप, ओव्हरटेक करतो म्हणून संताप, साईड देत नाही म्हणून संताप, बाजूचा कारवाला ड्रायव्हर नीट चालवत नाही म्हणून संताप. म्हणजे या रागाला काही सुमारच नाही. पण याच संतापाने आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य झपाट्याने दूषित होते, याची जाणीव तरी आपल्याला असावी. कुणी भांडण जरी लावून दिलं ना तरी ते कूलपणे टॅकल करता यायला हवं आपल्याला. समर्थांनी ती सुद्धा इथे एक टीप देऊन ठेवली आहे बघा. तपीळपण धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली. म्हणजे अंगी तापटपणा नसावा. कोणी भांडणासाठी भरीला घातले तरी आपण भांडू नये. आपले स्वरूपानुसंधान भ्रष्ट करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर ते जसेच्या तसे टिकवून धरावे. अतिवाद करू नये, अनित्यपोटी धरू नये, रागे भरी भरी नये भलतीकडे. कोणाशी फार वाद नाही घालू. आणि तिने वागण्याची जर प्रवृत्ती आली तर मात्र नाशच होतो. रागाच्या भरात भलतीच गोष्ट करू नये. काय होतं, मोठ्या पोस्टवर गेलं ना की मोठे अधिकार प्राप्त होतात, आणि मग एक असा ॲटिट्यूड निर्माण होतो की आपल्या हाताखालच्यांचं, लहानांचं ऐकायचंच नाही. स्वैराचाराने आपल्या पोस्टचा गैरवापर होणार नाही याची मात्र दक्षता घेतली पाहिजे. म्हटलंच आहे समर्थांनी, थोरपणे चुको नये, न्याये नीती सांडू नये. म्हणजे मोठेपणा मिरवून गैरवर्तन नसावं, नीती न्यायाची मर्यादा असावी. यासाठी काय करावं? जाणत्याची संगत धरावी. 18व्या दशकात म्हटलंय दुसऱ्या समासात, जाणत्याचे पहावे ज्ञान, जाणत्याचे सिकावे ध्यान, जाणत्याचे सूक्ष्मचिन्ह समजून घ्यावे. जो जाणता आहे, जो एक्सपर्ट आहे, म्हणजे विवेक बुद्धीचा आहे, त्याच्याकडून शिकून घ्यावं. असे संत असतात. त्यांचे जीवनचरित्र वाचायला हवं, अभ्यासायला हवं. त्यातून अनेक प्रेरणा मिळत जातात. आणि अनन्य भावाने जर त्यांना शरण गेलं ना की ते आपल्याला योग्य मार्गदर्शन पण करतात, सांभाळतात सुद्धा. वरील सर्व उदाहरणांमध्ये आपण आहोत का? आपण आपल्याला ठेवून पाहावं. आपण कसे वागतो ते मनाने स्वतःलाच, म्हणजे मनालाच सांगावं. सेल्फ असेसमेंट हीच. म्हटलंय ना, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. मग देखे और दिखायचा मस्त एकट्याचा सेल्फी घ्यायचा आणि आपण अजून किती सुंदर दिसू शकतो याचा अभ्यास करायचा. मानवी जीवनाला योग्य वळण देऊन माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवायचं काम जर कोण करत असेल तर ते संत करत असतात. महाराष्ट्रातलं गोंदवले हे एक लहानसंच गाव आहे, पण तेथील गोंदवलेकर महाराज म्हणजे मानव नसून प्रत्यक्ष रामच आहेत. आणि हे उद्गार ब्रह्मानंदांनी त्यांच्याबद्दल काढलेले आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचाच कथाभाग पाहू आपण.
सन 1912 सालची घटना आहे. माण प्रांतामध्ये काही दरोडेखोरांनी वाईजवळ एका गावात दरोडा घातला. थोड्याच दिवसांनी पोलिसांनी त्यांना धरलं. त्यांच्या जवळचा माल पकडला आणि त्यांच्यावर खटला भरला. मामलेदारांनी त्यांना दोषी ठरवून प्रत्येकाला 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा पण दिली. त्यातील दोघांवर पूर्वीच्या गुन्ह्याचेही आरोप होते काही, म्हणून या शिक्षेने सरकारचे समाधान नाही झाले. मग पुढे तो खटला गेला साताराच्या कलेक्टरकडे. सगळ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकून साताऱ्याला आणलं गेलं. त्या सुमाराला कलेक्टर फिरतीवर गेला होता. अर्थात त्या गुन्हेगारांना साताऱ्याहून वडूजहून दहिवडी आणि तेथून गोंदवल्याला पोलिसांनी कलेक्टरच्या मागोमाग आणलं. मग त्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यावर होता. त्यावेळी शनी महाराजांवर मोठा अभिषेक सुरू होता आणि बरीच मंडळी तिथे जमली होती. महाराज पण तिथे उपस्थित होते. दत्त मंदिराच्या मागे होतेच ते. पोलीस आणि दरोडेखोर यांचा तांडा नदीच्या बाजूने येताना त्यांनी पाहिला. कोण आहे, काय आहे, चौकशी केली. तेव्हा त्यात पवार नावाचा एक पोलीस दिसला आणि तो महाराजांचा शिष्यच होता. तो नेहमीच गोंदवलेला येत असायचा. त्याला बोलवलं, सर्व हकीकत विचारली. ते ऐकून महाराजांनी सर्वांना आपल्याकडे आणायला सांगितलं. पवाराच्या सांगण्यावरून इतर पोलिसांनी त्या दरोडेखोरांना महाराजांच्या समोर आणले. तहान भुकेने त्यांचे चेहरे अगदी सुकून गेलेले होते. महाराजांना त्यांची दया आली. पोलिसांना ते म्हणाले, मी यांना पोटभर जेवायला घालतो, जेवण्यापुरत्या त्यांच्या बेड्या काढा. पण असे करणे हा गुन्हा आहे. आम्ही संकटात सापडू या भीतीने पोलीस कबूल होईनात बेड्या काढायला. महाराज म्हणाले, त्यांची आणि या सर्वांची जबाबदारी मी घेतो, तुम्ही सोडा. महाराजांचे आश्वासन ऐकून पोलिसांनी सर्वांच्या बेड्या काढल्या आणि गुन्हेगार आणि पोलीस पोटभर जेवले. मग ते दर्शनाला आले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अरे आपण माणसे आहोत, माणसासारखे वागावे, प्रामाणिकपणे पोट भरावे, असले व्यवहार नाही करू. यावेळी तुम्ही सुटाल, पण पुन्हा असे करू नका, तुम्हाला रामाची शपथ आहे. पोलिसांनी त्यांना पुन्हा बेड्या घातल्या, कलेक्टरकडे नेले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि निकाल असाच लागला की हे सुटले. मग पुन्हा महाराजांकडे जेव्हा ते आले तेव्हा रामाच्या पायावर हात ठेवून सगळ्यांकडून शपथ घेवली आणि त्यांनी निरोप दिला. त्याच सुमारामध्ये म्हसवडचा एक भैया रामोशी नावाचा एक लुटारू होता. महाराजांना तो 1-2 वेळा भेटायला पण आला होता. तो श्रीमंतांना लुटायचा, पण गरिबांना पैशासकट सर्व मदत करायचा. एकदा बरेच स्त्री पुरुष बरोबर घेऊन बैलगाड्या करून महाराज पंढरपूरला चालले होते. अंधार पडल्यावर भैयाच्या माणसांनी गाड्या अडवल्या. महाराज बरोबर आहेत हे त्यांना माहीतच नव्हतं. सगळी माणसं घाबरली, गडबडली. महाराज मध्ये होते. त्यांनी भैयाला नावाने हाक मारली. भैयाने महाराजांचा आवाज ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. मग त्यानेच सर्व गाड्या सुरक्षित जागी पोहोचवल्या. त्याला आणि त्याच्या सर्व मंडळींना पोटभर खायला प्यायला घातल्यावर महाराज म्हणाले, भैया, अरे हा काय तुझा धंदा? हे सगळे सोडून दे आणि दुसरा काही चांगला धंदा कर. तेव्हा रामोशी म्हणाला, महाराज, पैसे नाहीत, मग धंदा कसा करू? त्यावर महाराज म्हणाले, इतके दरोडे घातलेस आणि पैसे नाहीस म्हणतोस? पण असे म्हणाले खरे, आणि महाराजांनी तिथल्या तिथे त्याला 500 रुपये दिले त्या काळात. त्याने ते घेतले आणि मग कोंबड्या पाळण्याचा धंदा केला आणि आपला जीवनक्रम साफ बदलून टाकला. श्रीराम समर्थ श्रीराम.